नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला चिकन सागोती काजूचे गर घालून कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून चवीपुरतं मीठ घालत आहे। दोन टेबलस्पून मालवणी मसाला, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून मालवणी गरम मसाला, 2 टेबलस्पून आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट, आणि अर्धा लिंबाचा रस घालून हे सर्व मसाले चिकनला नीट लावून घेते आणि हे चिकन 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देते। चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटप तयार करायला सुरुवात करूया। कांदा खोबऱ्याच्या वाटपासाठी 1 मोठा नारळ किसून घेतलेला आहे। 2 मीडियम साईज कांदे त्याची सालं काढून उभे चिरून घेतलेले आहेत। 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य आता मी भाजायला सुरुवात करते। खोबऱ्याचं वाटण तयार करण्यासाठी गॅस चालू करून कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून तेल गरम झाल्यावर गरम तेलामध्ये बारीक चिरून ठेवलेलं आलं आणि लसूण परतून घेत आहे। आलं आणि लसूण चांगली भाजल्यावर त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा आहे तोही घालत आहे आणि हा गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे। कांदा गुलाबी होत आलेला आहे। तर आता यामध्ये मी ओलं खोबरं आहे तेही घालून घेते। खोबरंही छानपैकी भाजून घेते। खोबरंही छानपैकी भाजलेलं आहे। तर मी गॅस बंद करते आणि हे खोबरं थंड करण्यासाठी ठेवून देते। भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेत आहे। कांदा खोबऱ्याचं वाटप मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये चिकन छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे।
गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर फोडणीसाठी 2 मीडियम साईज कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. हे कांदे मी गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे. कांदा गुलाबी झाल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते फोडणीला घालत आहे. हे चिकन मी मंद आचेवर परतून घेत आहे. चिकन छानपैकी परतून घेतलेलं आहे. तर आता ह्या चिकनमध्ये पाणी न घालता कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवत आहे. या चिकन सागोतीमध्ये घालण्यासाठी 100 ग्राम काजूचे घर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कढईवरचं झाकण बाजूला करून चिकन ढवळून घेत आहे. आता यामध्ये धुतलेले काजूगर आहेत ते घालत आहे आणि पुन्हा चिकन ढवळून घेत आहे. चिकन छानपैकी शिजलेलं आहे. तर यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ते घालते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून हे वाटपाचं पाणी मी चिकनमध्ये ओतत आहे. वाटपाचं पाणी घालून झाल्यानंतर चिकन नीट ढवळून घेत आहे. चिकन छानपैकी शिजलेलं आहे. चिकन सागोती काजूचे घर घालून तयार झालेले आहे. तर मी कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी चिकन सागोती काजू घालून तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.